चला तर हॉटेल सारखी चिकन तंदुरी घरच्या घरी बनवूया। घरी चिकन तंदुरी बनवताना चिकन पासून मसाला वेगळा होत असेल, पाणी सोडत असेल, ती रेसिपी नक्की सेव्ह करून ठेवा आणि शेवटपर्यंत नक्की बघा। चिकन धुतल्यानंतर त्याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे चिकन मधलं पाणी निघून गेलं पाहिजे। 3 प्रकारची चिकन तंदुरी बनवते मी ते लाल चिकन तंदुरी, व्हाईट चिकन तंदुरी आणि ग्रीन चिकन तंदुरी। रेड चिकन तंदुरीसाठी चिकनला लसूण अद्रक पेस्ट, दही, चवीनुसार मीठ, लाल मसाला, हळद, चिकन मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला, धने पावडर, काळी मिरी पावडर, कस्तुरी मेथी। तंदुरी बनवताना दही कधी पण घट्ट वापरायची आहे। मी 2 तासाआधी दही एका रुमालमध्ये घट्ट बांधून ठेवली होती, त्याचं पाणी पूर्णपणे काढून घेतलं आहे आणि ती दही मी इथे वापरली। दही टाकून मॅरिनेट करायला ठेवलंय। आणि आता व्हाईट चिकन तंदुरीसाठी लसूण अद्रकची पेस्ट, दही, चवीनुसार मीठ, धने पावडर, किचन किंग मसाला, चिकन मसाला, काळी मिरी पावडर, कस्तुरी मेथी, लिंबाचा रस, मलाई घेतली आहे आणि घट्ट दही घेतली। सर्व मिक्स करून चिकनला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। मी हे चिकन आहे ना 3-4 तास आधी मॅरिनेट करून ठेवलं होतं। जास्त वेळ मॅरिनेट केलं की चिकनला चांगली टेस्ट येते। चिकन तंदुरी बनवताना दही कधी पण घट्टच वापरायची आहे। नॉर्मल दही वापरली तर दहीचं पाणी सुटणार, त्यामुळे चिकनला लावलेले सगळे मसाले वेगळे होणार चिकन पासून। चिकन तंदुरी विदाउट ओव्हन करणार आहे कुकरमध्ये। कुकरचा रबर आणि शिट्टी काढून 20 मिनिटासाठी हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत कमी गॅसवरती। ग्रीन चिकन तंदुरीसाठी मी तेल, चवीनुसार मीठ, लसूण अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट केली। ती पेस्ट मी याच्यामध्ये टाकली आहे आणि दही, हे सगळं छान मिक्स करून मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तिन्ही चिकनचे प्रकार हे मॅरिनेट करून ठेवले 3-4 तासासाठी। आणि सर्व रेसिपी मी कॅप्शन मध्ये पण मेन्शन केली आहे। ग्रीन चिकन तंदुरी पण मॅरिनेट करून ठेवली मी आणि कुकर घेतला आहे। कुकरचं रबर आणि शिट्टी काढून घेतली आहे। खाली एक जाळी ठेवली आहे, जाळीवरती चिकनचे पीसेस टाकून ढाकण लावून 20 मिनिटासाठी कमी गॅसवर मी हे शिजवणार आहे। आणि हे चिकन 20 मिनिटानंतर पूर्णपणे शिजलं, अजिबात कच्चं राहिलं नव्हतं। गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजताना थोडंसं तेल किंवा बटर लावायचंय, ज्याने याला हलकासा गोल्डन कलर येईल। तुम्ही पण हे टिप्स फॉलो करून रेसिपी नक्की ट्राय करा, बरोबर एकदम परफेक्ट बनेल। आणि अशा अजून रेसिपीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।